उपस्थित सर्व पालक, विद्यार्थी, शिक्षक, 10वीचे क्लास टीचर, व्हाईस प्रिन्सिपल सर, आपण सर्वांचं मी स्वागत करतो. दिवाळीच्या आजच्या पहिल्या दिवशी वसुबारसीच्या या दिवशी आपण ही मीटिंग त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे. तर संपूर्ण दिवाळीच्या 4 दिवसाच्या उत्सवासाठी आपण सर्वांनी खूप खूप शुभेच्छा देतो. आजची मीटिंग ठेवण्याचा आनंद असा आहे की आपल्याला दिवाळीनंतरचा 10वीच्या पर्यंतचा प्रवास कसा झाला पाहिजे आणि या प्रवासादरम्यान जे काही प्लॅनिंग आम्ही केलेले आहे त्याचं 100% एक्झिक्युशन आम्ही करणार आहे. पण त्याचमध्ये पालकांच्या जर काही त्याच्या व्हॅल्यू ॲडिशन प्रतिक्रिया असतील, व्हॅल्यू ॲडिशन काही त्या ठिकाणी कॉम्प्लिमेंट्स असतील तर अशा कॉम्प्लिमेंट्स पण त्यात ॲड करून एक फुल ग्रुप चांगला प्लॅन बनवून, जसं आता व्हाईस प्रिन्सिपल सरांनी सांगितलं की त्या ठिकाणी जो मिनिमम 25 विद्यार्थी आपल्या शाळेचे 61% स्ट्रेंथ आहे ही 90% पुढे सीबीएसई बोर्डात असले पाहिजे. आणि मागच्या 1 तारखेपासून ज्या दिवशी सूत्र मी हातात घेतलेले आहे त्या दिवशीपासून अदर करिक्युलर ऍक्टिव्हिटीज वरती शाळा काम करतच होती. पण आता नंबर ओरिएंटेड काम व्हायला पाहिजे. कारण गेले 25 वर्ष एज्युकेटर म्हणून काम करत असताना नंबर म्हणजे मार्क्स किती महत्वाचे आहेत आणि मार्क्स ओरिएंटेड पण आपण पुढे गेलं पाहिजे हा विषय त्या ठिकाणी मी पहिल्या अजेंड्यावरती घेतलेला आहे आणि तो विषय आपल्या बरोबर शेअर करण्यासाठी आज आपण सगळेजण इथे जमलो आहे. आपल्यापैकी बरेच जण खूप सिनियर आणि एज्युकेशन फील्डमध्ये काम केलेले आहे. त्यामुळे नक्कीच आपण पण चांगल्या सूचना काही यामध्ये कराल त्या पण आपण ऍड करू आणि एक चांगली सिस्टम बनवून या विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थी हुशार ऑलरेडी आहे. हे जनरेशन आपल्यापेक्षा खूप हुशारीचे आहे. फक्त त्यांना त्या ठिकाणी अभ्यासाचं वातावरण देऊन, कॉम्पिटेटिव्ह वातावरण देऊन त्यांना प्रमोट करणं, त्यांना मोटिवेट करणं हा आजच्या त्या ठिकाणी मीटिंगचा मुख्य उद्देश आहे. तर आता सध्या मी जो सिलेबस आढावा घेतलेला आहे, काही विषयाचा सिलेबस ऑलरेडी त्या ठिकाणी 80% संपलेला आहे, काही विषयाचा 70% संपलेला आहे, काही विषयांचा त्या ठिकाणी 60% सिलेबस संपलेला आहे 10वीच्या वर्गाचा. त्यामुळे मागच्या 1 तारखेपासून शिक्षकांच्या जवळपास 8 मीटिंग मी कंडक्ट केलेल्या आहेत आणि नर्सरी ते 10वी पर्यंत त्या ठिकाणी प्रत्येकाला कशा पद्धतीने पुढे जायचं याच्या सूचना सुद्धा दिलेल्या आहेत. टीचर्ससाठी सुद्धा 100% डेडिकेशन, डिव्होशन, डिटर्मिनेशन द्यावंच लागेल आणि यानंतर त्या ठिकाणी आपण जो रिझल्ट ट्रॅक करणार आहोत त्याचं आपल्याला क्रेडिट घेता येईल. या विद्यार्थ्यांचं क्रेडिट घेण्याबरोबरच जे विद्यार्थी त्या ठिकाणी हँड होल्डर्स आहेत, जे खूप मागे आहेत, जे 30% त्या ठिकाणी आसपास काही खेळतात असे काही विद्यार्थी त्या ठिकाणी मला निदर्शनास आले. तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपण काय प्लॅन करू शकतो? कारण टॉपच्या विद्यार्थ्याचं क्रेडिट जर आपण घेत असेल तर त्या ठिकाणी हँड होल्डरची रिस्पॉन्सिबिलिटी आणि लायबिलिटी सुद्धा आपल्याला घ्यावी लागेल. हे आपण एज्युकेटर म्हणून सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आज 10वीची मीटिंग आहे म्हणून मी त्याच अजेंडावर फक्त त्या ठिकाणी बोलतो. 10वीचं टेंटेटिव्ह जो टाइम टेबल सीबीएसई बोर्डाने त्या ठिकाणी टेंटेटिव्ह म्हणतो की त्याच्यामध्ये काही चेंजेस होतील. त्यामुळे हेच असं आहे असं सगळे पालकांनी धरू नये. त्याच्यामध्ये छोटे जर चेंजेस फेब्रुवारी 8 असा 1.5 महिन्याचा जवळपास 50 दिवसाचा कालावधी आपल्याकडे सुरू आहे. या कालावधीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला जर स्टार्ट करायचं की 1 जानेवारी पासून आपल्याला रिव्हिजन प्रोग्राम स्टार्ट करायचा आहे. शाळेचं जे त्या ठिकाणी शेड्यूल आहे सकाळचं आपलं 8:30 ते 3 यामध्ये आपण पूर्ण विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं की आपल्याला रिव्हिजन प्रोग्राम मध्ये जायचं. फास्ट ट्रॅकवरचं रिव्हिजन त्या ठिकाणी कशा पद्धतीने जायचं. काही विद्यार्थ्यांनी माझ्याकडे अशा पण केल्या की मॅथमॅटिक्स सारख्या विषयामध्ये सगळ्याच एक्झरसाइज सोडल्या नाहीत, आमच्याकडून 5 उदाहरणं सोडून घेतले आणि काही आम्हाला त्याचे होमवर्क करायचं. बरेच जण ट्युशन्स करतात, त्यांनी कदाचित तिथं केलं असेल पण काही जणांना ते सुचले नाही असं पण माझ्याकडे निदर्शनास आलेलं आहे. तर ज्यावेळी आपण रिव्हिजन करू त्या रिव्हिजन प्रोग्राम मध्ये जे होमवर्क साठी त्या ठिकाणी सरांनी तुम्हाला सजेस्ट केले त्याचं 100% सोल्युशन त्या ठिकाणी तुम्हाला 100% सोल्युशन बोर्डवरती करून
देण्याचा प्लॅन मी त्या ठिकाणी तयार आहे. 1 जानेवारी ते साधारणपणे 1 फेब्रुवारी 1 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला पूर्ण रिव्हिजन त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे. आणि आपल्या रेग्युलर शेड्यूलनुसार जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपले फॉर्मेटिव्ह टेस्ट त्या ठिकाणी युनिट टेस्ट आहे तिसरी. आणि युनिट टेस्टला जनरली दरवर्षीचं जे प्लॅनिंग असतं याच्या आधी लिडरशिपने जे सेट केलं होतं की कशा पद्धतीने प्लॅनिंग होतं, तर ते जो काही दिवाळीनंतर सिलेबस तिथपर्यंत जाईल तेवढ्या वर्षी परीक्षा असायची. याच्यामध्ये मी चेंज केलेलं आहे. विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचे, तुमची जी फॉर्मेटिव्ह असेसमेंट होणार आहे तिसरी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमचा सिलेबस त्या ठिकाणी 1 जानेवारीच्या आधी संपतोय. त्यामुळं त्या टेस्टसाठी तुम्हाला 100% सिलेबस त्या ठिकाणी आपण म्हणजे ती तुमची प्री प्रॅक्टिस टेस्ट म्हणून आपण कंडक्ट करतो. प्री प्रॅक्टिस टेस्ट, प्रॅक्टिस त्याची सराव परीक्षा आपण घेणार आहे. त्याच्या आधीची एक परीक्षा विद्यार्थ्यांना फक्त त्या ठिकाणी ट्रॅकवरती आपण सेटल करण्यासाठी ती परीक्षा असते. त्याच्यामध्ये आपल्याला 70% मिळतात, 80% मिळतात, का 90% मिळतात, डझंट मॅटर. त्याच्यामध्ये मार्क्स नाही, ते एक्झामचा ॲटमॉस्फिअर त्या ठिकाणी क्रिएट होणं गरजेचं आहे. म्हणून जानेवारीच्या पहिल्या वेळी 5 जानेवारीला ही प्री प्रॅक्टिस टेस्ट त्या ठिकाणी आपण कंडक्ट करणार आहे. ती नेहमीप्रमाणे तेवढ्या छोट्या सिलेबसवर असेल तर ते 31 डिसेंबर पर्यंत संपलेल्या पूर्ण सिलेबसवरती आपण कंडक्ट करतो. हे सर्व विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये 2 प्रॅक्टिस टेस्ट आपण आयोजित केले. एक 15 जानेवारीला त्या ठिकाणी होईल आणि दुसरी जी आहे ती त्या ठिकाणी 22 जानेवारीला होईल. त्याचं शेड्यूल वेळोवेळी तुम्हाला त्या ठिकाणी दिलं जाईल. या 2 सराव परीक्षा खूपच महत्वाच्या असतात. हा बोर्डचा पॅटर्न आहे. बोर्डच्या पॅटर्न मध्ये माझा IQ किती चांगला आहे हे जरी महत्वाचं असलं तरी मी प्रॅक्टिस किती करतोय हे खूप महत्वाचं असतं. मी आता त्या ठिकाणी फर्स्ट एक्झामिनेशन मध्ये पाहतोय की प्रेझेंटेशन बऱ्याच विद्यार्थ्यांचं अत्यंत वीक आहे. का वीक आहे त्याचं कारण आहे हायर नेग्लिजन्स. दे हॅव ऑलरेडी कन्सिडर्ड चलता है बरोबर. आपला पेपर हातात घेतल्याच्या नंतर सुंदर पेपर कसा असावा याचं एक्झाम्पल त्या ठिकाणी सेट झालं पाहिजे. मॉडेल पेपर म्हणून कोणीतरी साठवून ठेवला पाहिजे. इतका सुंदर पेपर कसा लिहायचा याच्यासाठीचं ट्रेनिंग सुद्धा आपल्याला गरजेचं आहे. सीबीएसईच्या मुलांची नेहमी मी एक तक्रार सहज मीच करत असतो आणि मी ते सांगतोय माझ्या सगळ्या कार्यक्रमामध्ये 11वी-12वीच्या की सीबीएसईची मुलं खूप हुशार असतात, भयानक ब्रिलियंट असतात बरोबर, पण ते रिझल्ट सगळेच क्रॅक करत नाहीत नीट सारख्या आणि IIT सारख्या एक्झामिनेशन मध्ये. त्याचं कारण हे असतं दे आर नॉट सिरियस. ते एकदम त्या ठिकाणी सिक्युअर्ड बॅकग्राऊंड मधून आलेले असतात. फायनान्शियल बॅकग्राऊंड पालकाचं चांगलं असतं आणि त्यांच्यामध्ये न्यूनगंड आलेला असतो किंवा एकदम सिक्युरिटीचं एक सर्कल आजूबाजूला असतं की आपण क्या होतं मेरे पायाला बस नव्हते. आणि हेच त्या विद्यार्थ्यांची पुढे माती करतात. हा ऍटिट्यूड त्यांची माती करते हे पाहिजे. जो जिल्हा परिषदचा विद्यार्थी येतो, ग्रामीण मधला येतो, शेतकऱ्याचा येतो, शेतमजुराचा येतो, पुढे उभा मंगेशे मागे उभा मंगेशे काहीच दिसत नाही आणि त्याला जेव्हा लक्षात येतं की मला हेच करावं लागेल तर माझ्या पुढच्या पिढ्यांचं कल्याण होईल, त्यावेळी तो तुटून पडतो आणि अक्षरशः इतका चिवटपणे अभ्यास करतो की तो रिझल्ट काय. मला विद्यार्थ्यांना आज हे सांगायचं माझं पॅरेंट कोण आहे, माझं बॅकग्राऊंड काय आहे, मी किती स्टेबल आहे आणि मी किती मोठ्या त्या ठिकाणी फॅमिलीला रिप्रेझेंट करतो डझंट मॅटर. पालकावरून तुमची ओळख नाही बनली पाहिजे, तुमच्यावरून पालकांना ओळखलं पाहिजे. तुम्ही जर रस्त्याने चालला असाल तर म्हटलं पाहिजे त्या ठिकाणी किंवा तुमचे पालक जर रस्त्याने जात असतील तर लोकांनी म्हटलं पाहिजे की XYZ चे पालक आहे. ही ओळख तुम्हाला पाहिजे. तुम्हाला थोडं ॲग्रेशन किती इन्स्टिट्यूट त्या ठिकाणी क्रिएट करावं लागेल. तुम्ही एकदम असं सहज जे चालताय त्याला आपल्याला बदल करावा लागेल आणि त्याच्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला थोडासा मी थोडा हार्ड करतोय, प्लॅन करतोय बरोबर, एक्झिक्युशन करणार आहे. आणि मी एक्झिक्युशन करतो म्हणजे अगदी मिलिटरी सारखं एक्झिक्युशन करणार आहे, कोणालाही सोडणार नाही. त्याच्यामध्ये लक्षात आलं तर तुम्ही त्यासाठी तयार राहायचे. हे सगळं आपल्यासाठी चांगलं आहे हे सगळ्यांनी समजून विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी आपण 8 वर्ष थोडासा आरामात प्रवास केलेला असतो. काही विद्यार्थी अभ्यास करतात. मी 100% मुलांविषयी बोलत नाही, पण काही जणांना हे माहिती नाही की आपल्या जिंदगीतलं पहिलं महत्वाचं डॉक्युमेंट कोणतं असेल तर ते 10th मार्कशीट. कुठे इंटरव्ह्यू गेला तर मॅन्डेटरी डॉक्युमेंट मध्ये 10th, 12th आणि डिग्री सर्टिफिकेट खूप महत्वाचे आहे.
तर हे पहिलं डॉक्युमेंट आता क्रिएट होण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे आपल्याला दाखवून राहून चालणार नाही, आपल्याला अग्रेशन दाखवावं लागेल, विलिंग त्या ठिकाणी आपल्याला दाखवावं लागेल. हे माझं आहे, ते मिळवणारच, किंबहुना तो माझा हक्क आहे, ते आपल्याला हातून आवाज आला पाहिजे. आणि हे जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत तुम्ही किती हुशार असतात तुमचं रिझल्ट. आणि म्हणून प्रॅक्टिस एक्झामची 15 जानेवारी आणि 22 जानेवारी तुम्हाला सांगितले, टेंटेटिव्ह टाइम टेबल सांगतो मी. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जसं सिलेबस मध्ये त्या पद्धतीने तुम्हाला फिक्स टाइम टेबल सुद्धा दिलं जाईल. तर अशा पद्धतीचा प्री प्रॅक्टिस 1 आणि प्रॅक्टिस 2 अशा 3 एक्झाम आपण घेतो. याशिवाय प्रिव्हियस बोर्ड एक्झामिनेशन 5 आपण घेतो. यापूर्वी जो बोर्डाला पेपर आलेले आहे त्या 5 एक्झाम आपण घेणार आहे. त्यातल्या 2 ओपन बुक एक्झाम असणार. ओपन बुक एक्झाम म्हणजे तुम्ही सोडवत असताना तुम्हाला वाटतं की XYZ क्वेश्चन मला येत नाही, यू आर फ्री टू टेक द सपोर्ट. पुस्तक उघडा, गाईड उघडा, जे काही उघडायचे नोटबुक उघडा, पहा व लिहा. या ओपन बुक एक्झाम जे आहेत तर याच्यासाठी मला पॅरेंटची त्या ठिकाणी मदत लागणार आहे. या एक्झाम मी कंडक्ट करू शकणार नाही, तर ह्यात तुम्हाला 2 एक्झाम फ्री सोडवायला लागेल. तुम्ही 3 तास पाहिजे, होऊ शकतं 50% पेपर त्या ठिकाणी 2 सोडवलाय, 50% पाहून सोडवलाय, पण त्याला किमान एवढा अवेअरनेस येईल की कोणता क्वेश्चन कोणत्या चॅप्टर मधला आहे, तो कसा विचारला जातो, त्याचं उत्तर किती लिहिणं अपेक्षित आहे आणि त्याची मार्किंग स्कीम कशी. शिक्षकांना त्या ठिकाणी आता फर्स्ट टर्मचे पेपर चेक करताना सुद्धा मी सूचना दिलेली आहे. बोर्डची जी मार्किंग स्कीम आहे, 5 मार्काचा पेपर असेल, अर्धा कुठे द्यायचा, 1 कुठे द्यायचा, 2 कुठे द्यायचे, हे मार्किंग स्कीम नुसार पेपर चेक करा. कारण सीबीएसईचे टीचर बोर्डाच्या असेसमेंटसाठी जातात, त्यांना माहिती आहे मार्किंग स्कीम त्या ठिकाणी कशी आहे. त्याच्यानुसारच 10वीचा पेपर चेक झाला पाहिजे, तो सगळ्यांना त्या ठिकाणी सूचना केली. तर या 2 ओपन बुक एक्झाम आहे आणि त्याच्यानंतर 3 ज्या आहेत प्रिव्हियस बोर्डच्या 5 पेपर मी बोर्डाचे सिलेक्ट केलेले आहेत. त्या ज्या आहेत त्या पण मी स्कूलमध्ये त्या ठिकाणी कंडक्ट करणार. त्या कधी करणार आहे बरोबर, तर त्या सरप्राईज टेस्ट असतात. मी तुम्हाला टाइम टेबल देणार आहे. कोणत्याही दिवशी तुम्हाला पेपर हातात दिला जाईल तुमच्या प्रॅक्टिस एक्झाम नंतर आणि तुमच्याकडून तो सोडून घेतला जाईल. सरप्राईज एक्झाम याच्यासाठी महत्वाचे असतात की आपल्याला काहीच माहित नसतं, आपण त्या माइंडसेटमध्ये नसतो, प्रिपेअर्ड नसतो, तरी सुद्धा आपल्या हातात पेपर दिल्याच्या नंतर 3 तास आपण मेंटॅलिटी स्टेबल ठेवून कशा पद्धतीने पेपर घेतो याच्यासाठी त्या ठिकाणी 3 पेपर आपल्याला कंडक्ट करायचे. दुसरा एक महत्वाचा नाविन्यपूर्ण उपक्रम यावेळी आपण सुरू करतो. यासाठी मला पालकांची साथ लागणार आहे. जो उपक्रम शाळेसाठी नाविन्यपूर्ण आहे पण कोचिंग सेक्टरमध्ये मी गेल्या 22 वर्षापासून राबवतो, तो म्हणजे नाईट स्टडी बॅचचा विषय जो आहे. गेल्या 22 वर्षापासून त्या ठिकाणी 7 ते 10 कोचिंगच्या माझ्या सगळ्या ब्रँचला मी या विद्यार्थ्यांना बसवतो. अनेक पालक मागच्या 20-22 वर्षाचे आपले जे ओळखीचे असतील ते तुम्हाला सांगतील. सिलेबस कंप्लीट झालाय, प्रॅक्टिस एक्झाम चालू आहे, त्यावेळी रात्री 7 ते 10 मी आपल्याला इथं बोलवणार. सगळ्या विद्यार्थी 2 फ्लोर वेगवेगळे असतील, मुलांचा फ्लोर वेगळा असेल, मुलींचा फ्लोर वेगळा असेल. काल मी टीचरची मीटिंग घेतली आणि टीचरला सांगितलंय की दररोज 2 लेडी टीचर, 2 जेंट्स टीचर आणि बाकी नॉन टीचिंगचे यांच्यासाठी मी ड्युटी लावणार आहे. त्यामध्ये एक टीचर 10वीचा असेल शिकवणारा आणि दुसरा टीचर जो इतर वर्गाचा असेल. त्यामुळे मुलींसाठी पण एकदम सिक्युअर वातावरणामध्ये आपल्याला 7 ते 10 इथे बसायचंय. कंडिशन एकच असेल, कोणी इथं सायकलवर आणि गाडीवरती येणार. मग तू म्हणाल कसं यायचं, चालू द्यायचं का नाही, ती जिम्मेदारी पालकांची असेल. पालकांना सोडावं पण लागेल आणि घेऊन पण जावं. हे ज्याला मान्य नाही त्या विद्यार्थ्यांना मी अलाउ करणार नाही. कुणी गाडीवर येणार नाही, कुणी सायकलवर येणार नाही. थोडंसं आपल्याला पुढे जायचं तर सगळ्यांना मिळून जावं लागेल. पुन्हा एकावरती जिम्मेदारी टाकून त्या ठिकाणी चालणार नाही. 7 ते 10 तुमच्याकडे ऍटमॉस्फिअर नाही, तुमच्याकडे त्या ठिकाणी सेपरेट रूम नाही म्हणून बसवायचं नाही. ज्या वेळेला त्या ठिकाणी 7 विद्यार्थी एकत्रित बसून स्टडी करतात त्यावेळी स्टडीचं वातावरण तयार आहे. आणि जे विद्यार्थी त्या ठिकाणी 1 तास एका जागेवर बसू शकत नाही ते 3 तास एका जागेवरती बसणार आहे. हे या विद्यार्थ्यांचं मोठं यश असतं. आणि त्याचा जो रिझल्ट मागच्या 20-22 वर्ष कोचिंगमध्ये पाहतो की एक्स्ट्रा ऑर्डिनरी रिझल्ट त्याच्यामधून आहे. तर 1 जानेवारी ते 15 फेब्रुवारी हा 1.5 महिना 50 दिवसाचा जो कालावधी आहे, यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी या प्रॅक्टिस एक्झामच्या दरम्यान नाईट स्टडी बॅचेस सुद्धा घेऊन जायचे. त्याचा एक फॉर्म, पालकाचं संमतीपत्र, त्याचं डॉक्युमेंटेशन योग्य वेळेवरती त्या ठिकाणी तुमच्या हातामध्ये दिली, तो
फॉर्म जे भरून देते तेवढेच विद्यार्थी अलाव केले जाते, भले 2 विद्यार्थी आले तरी सिस्टम काम. हा जो आहे वेगळा उपक्रम आहे, त्याचा रिस्पेक्ट झाला पाहिजे. त्यामुळे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची खूप मोठी जिम्मेदारी असेल. सांगेल त्याचप्रमाणे त्याच नियमात त्या ठिकाणी काम करावं. त्या नाईट स्टडी बॅचला फक्त शिक्षक नॉन टीचिंग यांच्यावरती जिम्मेदारी त्या ठिकाणी टाकून चालणार नाही. तर त्या ठिकाणी मी पण त्या बॅचचा पालक आहे. आम्ही दोघं सुद्धा वर्षावारपणे मी दररोज येतो त्यावेळेस असणार. एखादी वेळ अशी असेल की दोघांपैकी एक जण बसू शकेल, पण एक जण आपण मॅन्डेटरी कंपल्सरी त्या ठिकाणी 7 ते 10, 7:30 ते 10 या वेळेमध्ये इथे बसून असेल. बाकी मी बसल्याच्या नंतर जिम्मेदारीचा विषय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्याची काय काळजी करण्याची अजिबात गरज नाही. तर या पद्धतीचं शेड्यूल जे आहे त्या ठिकाणी सर्व केलेलं आहे. यामध्ये काही पॉझिटिव्ह सूचना असतील त्यांचा सन्मान आहे, त्यांना इन्क्लूड केले जाईल. शिक्षक पण यासाठी खूप एनर्जाइज्ड आहेत. त्यांच्याही मीटिंग त्या ठिकाणी दररोज आता एक्झाम पेपर झाला की मी त्या ठिकाणी घेतोय आणि गेल्या 1 तारखेपासून जवळपास 9 तास मी या कॅम्पसमध्ये बसून आहे. त्यामुळे एक छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टीचा आधी बिहाइंड द स्क्रीन त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी हलवत होतो. आता त्या ठिकाणी फ्रंट चेअरला बसून या सगळ्या गोष्टी करतोय. माझं कालच्या मीटिंग मधलं आम्ही जे मिशन सेट केलं, मिनिमम 25 विद्यार्थ्यांना 90% पुढे सीबीएसई बोर्डात मार्क असते आणि शेवटचा विद्यार्थी जो तो 75% खाली असणार. अशा पद्धतीचं मिशन सेट करून आपण पुढे चाललोय. मला गॅरंटी आहे की पालक, विद्यार्थी आणि त्या ठिकाणी शिक्षक आणि एज्युकेटर यांचा ट्रायंगल जर व्यवस्थित बसला तर हे शक्य आहे. हे त्या ठिकाणी आता असं वाटतही असेल तुम्हाला, पण हे 100% शक्य आहे. कारण माझा एका गोष्टीवर विश्वास आहे की आजच्या या विद्यार्थ्यांचा IQ जो खूप तेज आहे, त्याला आपण अजून हात घातलेला नाहीये. त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्यांना रेसमध्ये न उतरवल्यामुळे विद्यार्थी निवांत. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला हे सगळं प्रक्षेप पुढे जायचं. यामध्ये छोटे काही बदल जर त्या ठिकाणी झाले, रिव्हिजन प्रोग्राम मध्ये असेल, सिलेबस 31 डिसेंबरचं सेट केलं टार्गेट, 1-2 दिवस चालू जर थोडी मागे होत असेल तर त्यावेळेला त्या ठिकाणी त्यानुसार काही बदल केले जातील. पण बाकी जर आपल्या त्या ठिकाणी सगळ्यांचा सपोर्ट असेल तर मला म्हणजे फुलप्रूफ सिस्टम घेऊन पुढे जाऊ. फेब्रुवारीमध्ये एक्झाम सुरू होईल, 2-3 मार्च त्यांची संपून जाईल आणि 2-3 मार्चला संपल्याच्या नंतर साधारणपणे 20 ते 25 मार्च पासून या सगळ्या विद्यार्थ्यांना जे आहे नव्या जोमानं आणि ताकदीनं त्यांचं जे काही सेट टार्गेट आहे, 11वीचं असेल, 20चं असेल, 23चं असेल, त्याच्यासाठी उतरता येईल. कारण 11वीच्या सगळ्या बॅचेस ज्या CBSE ICSE बोर्डाच्या त्या मार्च 25 तारखेच्या आसपास त्या ठिकाणी सुरू होतात. तर विद्यार्थी मित्रांनो मला सांगायचं की आता हा प्रवास न थांबणारा आहे. 12वीतून बाहेर पडून कुठल्या तरी मोठ्या कॉलेजला ऍडमिशन मिळेपर्यंत आपल्याला थांबायचं नाही. सगळेजण डॉक्टर होत नाहीत, मला माहिती आहे, सगळेजण इंजिनियर होत नाहीत, पण मला असं वाटतं की सगळ्या स्पर्धेत मात्र उतरलं पाहिजे, स्वतःला घासून पुसून घेतलं पाहिजे, सगळ्याला चेक करून घेतलं पाहिजे की मी नेमका कुठं उभा आहे या जगावर. 140 कोटीच्या देशामध्ये माझी पोझिशन काय आहे हे आपण जर चेक करून नाही घेतलं तर अज्ञानात आनंद हा कामाचा नसतो, फार गोष्टी करत नसतो. त्यामुळं त्या ठिकाणी घासून पुसून जे पात्र तयार तयार होतं ते जिंदगीमध्ये त्या ठिकाणी कधीही त्या ठिकाणी मागे सरकत नाही. ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची आणि माझ्या पालकाला एकदम त्या ठिकाणी प्राऊड फील होईल असा रिझल्ट मला क्रिएट करायचा आहे. एकदा काही त्या ठिकाणी डिसाईड केलं 100% त्या ठिकाणी आपण रिझल्ट मिळू शकतो. तेवढी पात्रता तुमची आहे, तेवढा IQ तुमच्यामध्ये आहे. आजचे विद्यार्थी मागच्या आमच्या जनरेशनपेक्षा खूप हुशार आहे, ही मात्र निकालाबाधित सत्य आहे. त्याच्यावरती कुठलाही डाऊट नाही. फक्त तुमची जी एनर्जी आहे, तुमची जी त्या ठिकाणी ही IQ आहे, तुम्ही एक योग्य दिशेने वापरत नाही आणि त्याला त्या ठिकाणी सतत कॉम्पिटिशन मध्ये ठेवत हा तुमचा ड्रॉबॅक आहे. त्यामुळे आम्हाला आमचे स्ट्रॉंग पॉईंट माहिती आहे, आम्हाला आमचे वीक पॉईंट माहिती आहे आणि म्हणून आम्हाला वीक पॉईंट वरती काम करायचं आहे आणि स्ट्रॉंग पॉईंटचा लाभ घ्यायचा आहे आणि जेणेकरून आम्हाला एक चांगला रिझल्ट त्या ठिकाणी क्रिएट करायचा आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा आवाहन करतोय, खास करून विद्यार्थ्यांना, पालक तुमच्यासाठी काही करतील. मला माहिती आहे आमचा पालक किती पजेसिव्ह विद्यार्थ्याच्या बाबतीत. मी त्या ठिकाणी दरवर्षी 8,000 पालकांना डील करतोय. पालक काहीही करायला तयार आहे, पण विद्यार्थी सिरियस नाहीये. त्याची त्या ठिकाणी परिस्थिती आहे. DBSचा विद्यार्थी त्याला अपवाद ठरावा अशी माझी तुमच्याकडून अपेक्षा आहे.
1% सुद्धा चिटिंग करायची नाही, 1% सुद्धा त्या ठिकाणी कुठल्याही वाईट गोष्टीचा अवलंब करायचा नाही आणि एवढं स्ट्रॉंग प्रिपरेशन करून आपल्याला पुढे जायचे जेणेकरून आपल्याला हे करायला वेळ मिळणार नाही आणि त्या ठिकाणी त्याची आपल्याला गरजही पडणार नाही. अशा फील्डमध्ये आपल्याला त्या ठिकाणी आधी निघालेल्या सोन्यासारखं उजळून घ्यायचे हे विद्यार्थ्यांना सर्वांनी मनाशी शिकायचं. आणि एकदा का आपण ठरवलं आणि त्या ठिकाणी पुढे गेलो आणि जर आपल्याला रिझल्ट मिळाला तर आपल्या पॅरेंटच्या चेहऱ्यावरचं जे त्या ठिकाणी भाव असतात, पॅरेंटच्या चेहऱ्यावरचे जे त्या ठिकाणी एक्सप्रेशन्स असतात ते पाहण्यामध्ये खरा पुरुषार्थ असतो की आमच्या विद्यार्थ्यांनी सर्वांनी लक्षात ठेवायचं. माझ्या टीचरला सुद्धा गर्व महसूस झाला पाहिजे, माझ्या पॅरेंटला गर्व महसूस झाला पाहिजे. तुम्हाला जर त्या ठिकाणी 95% 99% मार्क्स मिळाले तर ना, जर आपण गृहीत धरलं की आपण त्या ठिकाणी शेजारी एखाद्याला 95% गुण मिळाले म्हणून कदाचित आपल्या पालकाला आनंद होईल, पण तो तेवढा होणार नाही जेवढा तुम्हाला पडला त्या ठिकाणी. आणि मग आपल्याला द्यायचंच का? मी नेहमी सांगत असतो की ज्यावेळी एखादा विद्यार्थी डॉक्टर होतो त्यावेळी त्याला डॉक्टरच्या सगळ्या परीक्षा उत्तीर्ण करून एक चांगला आजच्या समाज व्यवस्थेला आवश्यक असणारा डॉक्टर बनायला कमीत कमी वयाचे 30 ते 32 वर्ष लागतात. त्यावेळी आपल्या पालकाचे ॲव्हरेज वय 65 असतं. पुढचं मी बोलणार नाही, त्याचं कारण असं की इंडियातलं सगळ्या लोकांचं ॲव्हरेज वय 67. म्हणजे आपण कमवलेल्या 1,000 रुपयाचा सुद्धा आपल्या पालकाला काहीच फायदा होणार नाही. की एकदम स्वस्त आहे तरी सुद्धा पालक आपल्या मागे का लागतात तर त्यांची एकच प्रामाणिक इच्छा आहे की माझा पाल्य या जगामध्ये टिकून राहिला पाहिजे, तो कुठेही मागे नाही पडला पाहिजे. की एवढे भक्कम पालक जर आपल्या मागे असतील मला असं वाटतं त्यानंतर जर आपण जर डेस्टिनेशनला पोहोचू शकत नसेल तर आपण गर्व करायचे हे पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कारण ह्या जनरेशनला जर विचारलं की तुमचं शिक्षण कसं झालं तर 10-12 किलोमीटर पाठीवरती दप्तर घेऊन शाळेला गेलेले जनरेशन आहे आमचं. आई वडिलांचं शिक्षण जेमतेम किंवा काहीच नाही, त्याच्यानंतर सुद्धा शाळेला का जायचं तर सगळेच जातात एवढाच फक्त दृष्टिकोन म्हणून शाळेत जायचं. काय मिळवायचं तूच बघ, काय सणाला बोलायचं तूच बघ, बरोबर. 12वीला 96% मार्क पडले तरी पुढं काय करायचं तूच बघ, कुठला फॉर्म भरायचा कुठे भरायचा तुझं ठरव. कुठलाच त्या ठिकाणी अवेअरनेस नाही. अशा वातावरणामध्ये घडलेलं तुमच्या पॅरेंटचं जनरेशन आहे तर त्या ठिकाणी या जनरेशनचा अपमान होणार नाही याची दक्षता सगळ्या विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे आणि त्या ठिकाणी चांगलं पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर बनवू जेणेकरून पुढच्या डिकेडच्या विद्यार्थ्यांना वाटलं पाहिजे की 2026 ची बॅच होती ही आमची आईवडिलांनी आमचे हिरो आहेत आणि त्यांच्याकडे बघून आम्हाला प्रवास करायचा आहे. हे त्या ठिकाणी मला असं वाटतं संधी तुमच्या समोर आलेली आहे तर ही संधी वायाला घालू नका. या संधीचा आपण उपयोग करू, ही अपॉर्च्युनिटी आपण कॅच करू आणि त्या ठिकाणी खूप चांगला रिझल्ट क्रिएट करू. तुमच्या परीक्षेच्या शेवटच्या दिवसापर्यंत मी आणि ही सगळीच टीम तुमच्या बरोबर त्या ठिकाणी असेल. नर्सरीची टीचर जरी असेल तरी तुमच्यासाठी संध्याकाळी रात्री यायला तयार आहे. काय मिळणार आहे त्यांना, बरोबर आहे. हा लिबरल त्या ठिकाणी स्कूलचा दृष्टिकोन आहे. हे जे आहे हे त्या ठिकाणी बाकी कुठल्या याच्यामध्ये इन्क्लूड नाही, त्यामुळे त्यांना त्याचा काही बेनिफिट डायरेक्ट मिळणार नाही, फक्त आनंद मिळणार आहे की आमच्या विद्यार्थ्याला कुठे द्यायचे. मला शेवटचं पालकांना एवढंच अपील करायचं काकडे सर याच्यामध्ये पालकांचा सुद्धा सहभाग नाही असला पाहिजे. दररोज एक जेंट्स एक लेडीज पालकांचे प्रतिनिधी सुद्धा त्या ठिकाणी असले पाहिजे अशी माझी अपेक्षा. 3 तास तुम्ही पण इकडे बसा एक मिनिमम, म्हणजे 60 विद्यार्थी 50 दिवसाचा प्रोग्राम आहे म्हणजे एकदा दिली एक दिवस विद्यार्थ्यांसाठी आणि शाळेसाठी पालकांनी सुद्धा एक जेंट्स एक लेडीज प्रतिनिधी व्हॉलंटरी आपल्याकडून नाव मागवणार आहे की कोण कोण याच्यात इच्छुक आहे. पण मी तर असं म्हणेल की सगळ्यांनीच याच्यामध्ये त्या ठिकाणी सहभाग नोंदवला पाहिजे आणि वेगळी चळवळ वेगळ्या वर्णावर घेऊन जायची संधी मिळालेली आहे. त्याचं त्या ठिकाणी आपण सोनं करू एवढीच फक्त अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करतो. आज सणाचा दिवस असताना सुद्धा ही मीटिंग ठेवली आहे, तुम्हाला इथे बोलवले. तो तसा तुमचा टाइम टेबल वेळ काढून तुम्ही जर आलाय पुन्हा एकदा सगळ्या शिक्षकांचं सगळ्या पालकांचं त्या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि माझ्या भावाला धन्यवाद देतो. पण यानंतर पॅरेंट्सचे काही प्रश्न असतील, सूचना असतील, सजेशन्स असतील तर ते त्या ठिकाणी आपण पुढच्या 5-10 मिनिटांमध्ये घेऊया. जे चांगले सजेशन त्या नोंदवून घेऊ आणि त्याच्यातून त्या ठिकाणी चांगल्या रिझल्टसाठी काय फायदा होतो ते आपण धन्यवाद.